श्रोतेहो, आजचा दिवस हा सामान्य दिवस नाही. आजचा हा क्षण तुमच्या भाग्योदयाचा क्षण आहे. ज्यांच्या एका नजरेने मृत्यूसुद्धा थरथर कापतो आणि ज्यांच्या एका शब्दाने वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटते, अशा आपल्या स्वामी माऊलींचे श्री स्वामी चरित्र सारामृत आज तुम्ही ऐकणार आहात. शास्त्रे आणि थोर संत सांगतात की स्वामी समर्थांचे 21 अध्यायांची ही दिव्य कथा फक्त एकदा मनापासून ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटांचा क्षणार्धात नाश होतो. आज या क्षणापासूनच तुम्हाला स्वामींच्या दिव्य अस्तित्वाची प्रचिती यायला सुरुवात होईल आणि स्वतः स्वामी समर्थ माऊली तुमच्या मनातील अशक्य इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतील. तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे पाप असो, डोंगरा एवढे दुःख असो, शत्रूंचा त्रास असो, असाध्य आजार असो, गरिबी असो किंवा 7.5 पनवतीचा काळोख असो, स्वामी चरित्राची ही अग्निमय कथा या सर्व बांधांना जाळून खाक करण्याची ताकद ठेवते. ही कथा ऐकताना तुमची सर्व काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि श्रद्धेने या कथेत रमून जा. या दिव्य कथेच्या महासागरात बुडून जाण्यापूर्वी स्वामी माऊलींचा आशीर्वाद या क्षणी प्राप्त करण्यासाठी ही कथा स्वामींच्या किमान 5 भक्तांना नक्की शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त स्वामींना प्राणप्रिय असतात. तसेच कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी किंवा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ही कथा लाईक करा. आता आपले डोळे शांतपणे बंद करा, सर्व चिंता विसरा आणि या दिव्य कथेत स्वतःला हरवून टाका. विश्वास ठेवा, तुमची कोणतीही इच्छा आता अपूर्ण राहणार नाही आणि मरेपर्यंत स्वामी समर्थ माऊलींचे अभेद्य संरक्षण कवच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील. चला तर मग अनुभवूया स्वामी नामाचा हा अभूतपूर्व चमत्कार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र म्हणजे केवळ एक कथा नसून तो भक्तांच्या कल्याणाचा एक दिव्य मंत्र आहे. या कथेची सुरुवात होते एका अशा काळापासून जेव्हा कर्दळीवनातील घनदाट अरण्य एका महान रहस्याला आपल्या कुशीत जपून बसले होते. हे तेच कर्दळीवन आहे जिथे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 30 वर्षाहून अधिक काळ कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले होते. जणू निसर्गाने या परब्रह्माचे रक्षण करण्यासाठी एक कवच तयार केले होते. कोणालाही कल्पना नव्हती की या मातीच्या ढिगाऱ्याखाली साक्षात परमेश्वर विसावला आहे. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या अरण्यात लाकडे तोडण्यासाठी आला. तो एका मोठ्या झाडावर कुऱ्हाड चालवत असताना अचानक त्याच्या कुऱ्हाडीचा एक वार त्या मुंग्यांच्या वारुळावर बसला. वारूळ फुटले आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली. लाकूडतोड्या घाबरून मागे सरकला, पण त्या क्षणी त्या वारुळातून एक अजानुबाहू तेजपुंज आणि दिव्यमूर्ती प्रगट झाली. त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग होते, पण चेहऱ्यावर अथांग शांती आणि ओठांवर स्मितहास्य होते. तो लाकूडतोड्यात थरथर कापू लागला, पण स्वामींनी त्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि सांगितले, भिवू नकोस, ही वेळच अशी होती की आम्हाला बाहेर येणे भाग होते. कर्दळीवनातून प्रगट झाल्यानंतर स्वामींचे भ्रमण सुरू झाले. ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नसत. त्यांनी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते रामेश्वरापर्यंत संपूर्ण भारतवर्षात भ्रमण केले. त्यांच्या या प्रवासात त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. स्वामी प्रथम प्रज्ञापूर म्हणजेच गाणगापूर येथे आले. तिथे त्यांनी आपल्या पादुकांचे दर्शन दिले आणि भक्तांना जाणीव करून दिली की जो नृसिंह सरस्वतींचा अवतार होता तोच आता पुन्हा तुमच्या रक्षणासाठी परत आला आहे. तिथून स्वामींचा प्रवास पुढे सरकला. स्वामी कधी गंगेच्या काठी ध्यानस्थ बसत, तर कधी जंगलात प्राण्यांसोबत वेळ घालवत. त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. प्रत्येक भक्ताला स्वामींच्या डोळ्यात साक्षात आईची माया दिसत होती. स्वामींची रीत मोठी अजब होती. ते कधी लहानांसोबत लहान होऊन खेळत असत, तर कधी रागीट रूप धारण करून अधर्मी लोकांचा अहंकार मोडून काढत असत. स्वामी मंगळवेढ्यात आले तेव्हा लोक त्यांना दिगंबर स्वामी म्हणू लागले. तिथे स्वामींनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार केवळ जादू नव्हते,
तर ती भक्तांच्या श्रद्धेची फळे होती. मंगळवेढ्यात असताना एक गरीब ब्राह्मण अतिशय संकटात होता. त्याच्याकडे खायला अन्न नव्हते आणि समाजात त्याला मान मिळत नव्हता. तो अत्यंत आर्ततेने स्वामींच्या चरणी आला. स्वामींनी त्याला पाहिले आणि जवळ पडलेली एक वाळलेली काठी त्याला दिली. स्वामी म्हणाले, ही काठी अंगणात नेऊन लाव आणि तिला दररोज पाणी घाल. आजूबाजूचे लोक हसू लागले. ही वाळलेल्या लाकडाला कुठे पालवी फुटते. पण त्या ब्राह्मणाची स्वामींवर आढळ श्रद्धा होती. त्याने ती काठी लावली. काही दिवसातच त्या वाळलेल्या लाकडाला हिरवीगार पालवी फुटली. हे पाहून लोकांचे डोळे विस्फारले. स्वामींनी त्या ब्राह्मणाला संदेश दिला, जर तुझी भक्ती खरी असेल तर वाळलेल्या नशिबालाही पालवी फुटू शकते. ही स्वामींची माया होती, जी अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवत होती. स्वामींच्या या सुरुवातीच्या प्रवासात त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले, पण त्यांची खरी कर्मभूमी अक्कलकोट होणार होती. मंगळवेढ्याहून निघाल्यावर स्वामी सोलापूर मार्गे अक्कलकोटच्या दिशेने निघाले. अक्कलकोट हे त्या काळी एक छोटेसे संस्थान होते, पण स्वामींच्या पावलांनी ती भूमी पावन होणार होती. स्वामी जेव्हा अक्कलकोटच्या वेशीवर आले तेव्हा तिथल्या खंडोबाच्या मंदिरात ते प्रथम स्थिरावले. तिथूनच स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याचा आणि सोळप्पा नावाच्या एका महान भक्ताच्या सेवेचा अध्याय सुरू झाला. स्वामींना कोणीतरी वेडा म्हणायचे तर कोणी त्यांना महान योगी मानायचे, पण स्वामींना या कशाचीच पर्वा नव्हती. ते आपल्याच धुंदीत राहत असत. खंडोबाच्या मंदिरात स्वामींनी जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा जणू अक्कलकोटच्या भाग्योदयाचा सूर्य उगवला. स्वामींची मूर्ती पाहताच भक्तांना एक अनामिक आनंदाची अनुभूती येत होती. हीच ती वेळ होती जेव्हा स्वामींनी खऱ्या अर्थाने जगासमोर आपली ओळख प्रगट करायला सुरुवात केली. भक्तांच्या संकटात धावून जाण्यासाठी आणि त्यांना जीवनाचा खरा अर्थ सांगण्यासाठी स्वामी आता अक्कलकोटमध्ये स्थिरावले होते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी कृपेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई कृपा करा टाईप करा आणि शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा, कारण आजची ही कथा तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करणार आहे. त्या पावन भूमीवर जेव्हा स्वामींनी पहिले पाऊल ठेवले तेव्हा तिथल्या कणाकणात चैतन्य सळसळू लागले होते. खंडोबाच्या मंदिरात बसलेली ती अजानबाहू मूर्ती पाहून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की हा तेजपुंज पुरुष नक्की आहे तरी कोण. याच काळात सोळप्पा नावाचा एक अत्यंत साधा आणि गरीब माणूस स्वामींच्या दर्शनाला आला. सोळप्पाचे हृदय प्रेमाने भरलेले होते आणि स्वामींना नेमकी हीच भक्ती हवी होती. स्वामींनी सोळप्पाला पाहिले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या एका नजरेतच सोळप्पाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. स्वामींनी सोळप्पाच्या घरी जाण्याचे ठरवले. सोळप्पाची स्थिती अशी होती की घरात स्वतःच्या कुटुंबाला खायला अन्न नव्हते, पण साक्षात जगाचा पोशिंदा त्याच्या दारात पाहुणा म्हणून आला होता. सोळप्पाने मोठ्या श्रद्धेने स्वामींना आपल्या पडवीत स्थान दिले. स्वामी तिथे बसले आणि अक्कलकोटच्या एका नव्या युगाला सुरुवात झाली. सोळप्पाची पत्नी सुरुवातीला घाबरलेली होती, पण स्वामींच्या चेहऱ्यावरील ते वात्सल्य पाहून तिचे मातृत्व जागृत झाले. स्वामींनी तिथे राहून हेच शिकवले की ईश्वर सोन्याच्या सिंहासनापेक्षा भक्ताच्या झोपडीत राहणे अधिक पसंत करतो. जर तिथे शुद्ध भाव असेल तर एकदा सोळप्पाच्या घरी अन्नाचा कणही उरला नव्हता. घरातली माणसे उपाशी होती आणि बाहेर बसलेले स्वामी मोठ्या आवाजात भोजन मागू लागले. सोळप्पा हवालदिल झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले आणि आपली हतबलता व्यक्त केली. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, मी असताना तू चिंता का करतोस? जा, तुझ्या घरात जे काही थोडेफार पीठ आहे त्याचेच पदार्थ कर. सोळप्पाच्या पत्नीने स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वयंपाक सुरू केला आणि काय आश्चर्य, त्या दिवशी सोळप्पाच्या घरातून इतका सुवास दरवळू लागला की जणू पंचपक्वानांचा बेत असावा. स्वामींच्या कृपेने त्या थोड्याशा अन्नातून केवळ घरचीच माणसे नव्हे तर बाहेरून आलेले अनेक अतिथी देखील तृप्त झाले. तरीही अन्न संपले नाही. हा केवळ अन्नाचा चमत्कार नव्हता, तर भक्ताची श्रद्धा पाहून स्वामींनी त्याच्या गरिबीवर केलेला तो मायेचा प्रहार होता. सोळप्पाला समजले
की ज्यांच्या हातात हे संपूर्ण ब्रह्मांड आहे त्यांना अन्नाची काय उणीव, ते तर केवळ आपल्या भक्तीचे भुकेले आहेत. स्वामींची अक्कलकोटमधील ख्याती आता सर्वदूर पसरली होती. एकदा एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे अक्कलकोटच्या राजाचा म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचाही अहंकार गळून पडला. राजाला वाटले की आपल्या राज्यात आलेला हा साधू नक्कीच कोणीतरी मोठा सिद्ध असावा, पण तरीही राजाच्या मनात एक शंका होती. राजाने स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अतिशय मौल्यवान दागिने, रेशमी वस्त्रे आणि सोन्याच्या ताटात भोजन पाठवले. स्वामी त्यावेळी एका वडाच्या झाडाखाली अगदी साध्या अवस्थेत बसले होते. जेव्हा राजाचे सेवक ते दागिने घेऊन आले तेव्हा स्वामींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. उलट त्यांनी ते मौल्यवान दागिने मातीत फेकून दिले आणि म्हणाले, हे दगडगोटे कशाला आणलेत? मला या नश्वर गोष्टींचा काय मोह? हे ऐकून राजा स्वतः धावत स्वामींकडे आला. स्वामींनी राजाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि त्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून दिली. राजाच्या अंगावर काटा आला. त्याला उमजले की आपण ज्याला साधारण साधू समजत होतो ते तर साक्षात ईश्वराचे रूप आहेत. राजाने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले की सत्ता संपत्ती येते आणि जातेही, पण ईश्वराची भक्ती शाश्वत आहे. स्वामींचे अक्कलकोटमधील वास्तव्य हे संकटात असलेल्या भक्तांसाठी एक आधारवड बनले होते. कोणी आजारी असेल, कोणी संसारात होरपळलेले असेल, तर कोणी मनाच्या शांतीसाठी व्याकुळलेले असेल. जो कोणी स्वामींकडे आर्ततेने पाहायचा त्याला स्वामी आपल्या मायेच्या सावलीत घ्यायचे. स्वामी कधी कधी तासनतास मौन पाळायचे, पण त्यांचे ते मौनही भक्ताच्या मनातल्या अनेक शंकांचे समाधान करून जायचे. स्वामींच्या सानिध्यात आल्यावर भक्ताला वाटायचं की जणू आपण आपल्या आईच्या कुशीत आहोत. स्वामींचे ते शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ आश्वासन नव्हते, तर ते एक अभयवचन होते. सोळप्पांवर स्वामींची इतकी मर्जी होती की ते स्वतःच्या हाताने त्याला प्रसाद द्यायचे. जगासाठी ते कठोर योगी होते, पण आपल्या लेकरांसाठी ते केवळ माऊली होते. अक्कलकोटची ती भूमी, तो खंडोबाचा कट्टा आणि तो वडाचा पार आजही स्वामींच्या त्या असीम करुणेची साक्ष देत उभे आहेत. जणू स्वामी आजही तिथे बसून प्रत्येक येणाऱ्या भक्ताला सांगत आहेत, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्यासाठी 10 पावले धावून येईन. सहमत असाल तर होय स्वामी टाईप करा आणि तुमच्या समोर दिसणाऱ्या त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारी पुढची चमत्कारी कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रेमळ भक्तांनो, शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण तुमच्याही नशिबात स्वामी समर्थ आई चमत्कार करणार आहेत. प्रेमळ भक्तांनो, स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याने आता एक अलौकिक वलय धारण केले होते. केवळ अक्कलकोटच नव्हे तर दूरदूरच्या प्रांतातून लोक एका आशेने या माऊलीकडे धावत येऊ लागले होते. स्वामींची बसण्याची जागा, तो वडाचा पार, आता भक्तांसाठी कैलास आणि वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ बनला होता. एकदा एक प्रसंग असा घडला ज्याने स्वामींच्या त्रिकालज्ञतेची आणि त्यांच्या अफाट सामर्थ्याची प्रचिती सर्वांना दिली. एक निपुत्रिक दाम्पत्य अनेक वर्ष देवधर्माला जाऊन नवसन्यास करून थकले होते. शेवटी कोणीतरी सत्पुरुषाने त्यांना अक्कलकोटला जाण्याचा सल्ला दिला. ते पती पत्नी जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा त्यांच्या मनात अनेक शंका आणि दुःख दाटले होते. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि ते जोडपे काही बोलण्याआधीच स्वामी गरजले, अरे, नशिबाच्या रेषा पुसण्याची ताकद आमच्यात आहे, तू कशाला रडतोस? स्वामींनी त्यांना एक नारळ दिला आणि आशीर्वाद दिला. काही काळाने त्यांच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. हा केवळ चमत्कार नव्हता, तर स्वामींनी निसर्गाच्या नियमांवरही मात करून आपल्या भक्ताची जोडी आनंदाने भरली होती. प्रेमळ भक्तांनो, स्वामींच्या दरबारात जशी गरिबांची गर्दी असे तशीच अनेक अहंकारी विद्वानही येत असत. एकदा काही वेदशास्त्र संपन्न पंडित स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला आले. त्यांना वाटायचे की हा स्वतःला ईश्वर म्हणून घेणारा साधू नक्की किती ज्ञान बाळगतो. ते जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा स्वामी एका झाडाखाली अगदी शांत बसले होते. पंडितांनी वादाला सुरुवात केली आणि क्लिष्ट संस्कृत श्लोक विचारू लागले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि एका साध्या लाकूड तोड्याला
तो जिथे लाकडे फोडत होता त्याला जवळ बोलावले. स्वामींनी फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, तो अशिक्षित लाकूडतोड्या त्या पंडितांच्या प्रश्नांची उत्तरे संस्कृतमध्ये देऊ लागला. वेदांताचे असे गुह्य अर्थ त्याने सांगितले की त्या विद्वानांची मती गुंग झाली. त्यांना समजले की स्वामी म्हणजे साक्षात ज्ञानाचा सागर आहे आणि त्यांच्या समोर आपला अहंकार हा केवळ एक थिटा विचार आहे. त्या पंडितांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि आपली चूक मान्य केली. स्वामींनी त्यांना शिकवले की पोथी वाचून मिळालेले ज्ञान हे अहंकार देते, पण अनुभवातून आणि भक्तीतून मिळालेले ज्ञान हे नम्रता देते. स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम हे कोणत्याही सीमेत अडकलेले नव्हते. एकदा अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला भेगा पडल्या आणि गुरेढोरे पाण्यापासून तडफडू लागली. अक्कलकोटची जनता व्याकुळ झाली. सर्वांनी स्वामींकडे धाव घेतली आणि कळकळीची विनंती केली, महाराज, आता तुम्हीच आम्हाला वाचवा. स्वामी शांतपणे उठले आणि एका जुन्या कोरड्या विहिरीपाशी गेले. लोकांनी सांगितले की ही विहीर अनेक वर्षांपासून कोरडी आहे, यात पाणी मिळणे अशक्य आहे. पण स्वामींनी विहिरीत पाहिले आणि एक मोठा दगड उचलून त्यात फेकला. क्षणात त्या विहिरीतून पाण्याचे कारंजे उडू लागले. कोरडी विहीर मधुर आणि निर्मळ पाण्याने काठोकाठ भरली. लोक आनंदाने नाचू लागले. स्वामींनी त्या दिवशी अक्कलकोटची तहान तर भागवलीच, पण भक्तांच्या मनातील अविश्वासाचा दुष्काळ सुद्धा संपून टाकला. भक्तांनो, स्वामींची माया केवळ माणसांवरच नाही तर मुक्या प्राण्यांवर सुद्धा तितकीच होती. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या जवळ अनेकदा कुत्री, गायी आणि पक्षी अगदी निर्भयपणे फिरत असत. एकदा तर एका वाघासारख्या क्रूर वाटणाऱ्या प्राण्यालाही स्वामींच्या स्पर्शाने शांत होताना लोकांनी पाहिले होते. स्वामी म्हणायचे, अरे, प्रत्येक जीवामध्ये तोच परमात्मा बसलेला आहे, मग भेदाभेद कशासाठी? स्वामींच्या सानिध्यात आल्यावर माणसांमधील घाणेरडे विचार, चुकीचे विचार मरून जात आणि तिथे केवळ प्रेमाचा अंकुर फुटत असे. ज्याप्रमाणे एक माऊली आपल्या लेकरांना, मग ते शहाणे असोत किंवा वेडे असोत, सारखीच माया लावते, तसेच स्वामी आपल्या भक्तांचे सर्व दोष पदरात घेऊन त्यांना सन्मार्ग दाखवत होते. भक्तांनो, आपण पाहिले की स्वामींनी केवळ अक्कलकोटची तहान भागवली नाही, तर येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनाची तृष्णा शांत केली. त्यांच्या अस्तित्वाने अक्कलकोट आता भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाले होते आणि प्रत्येक भक्त अंतरातून गाऊ लागला होता, स्वामी समर्थ, तुम्हीच आमची माऊली, तुम्हीच आमचा आधार. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींच्या लीलांचा महिमा आता अथांग सागरासारखा पसरू लागला होता. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली बसलेली माऊली केवळ माणसांच्याच नव्हे तर सृष्टीच्या कणाकणाची स्वामी होती. एकदा एका भक्तावर असे भीषण संकट ओढावले की ज्यातून वाचणे मानवी शक्तीच्या पलीकडे होते. हा भक्त व्यवसायानिमित्त समुद्रातून जहाजाने प्रवास करत होता. अचानक समुद्रात सोसाट्याचा वारा सुटला. काळे कुट्ट ढग दाटून आले आणि लाटा डोंगरा एवढ्या उंच उडू लागल्या. जहाजावरील सर्वांना वाटले की आता आपला अंत निश्चित आहे. तो भक्त जहाजाच्या एका कोपऱ्यात बसून डसाडसा रडू लागला. त्याला आपल्या मुलाबाळांची आणि आपल्या संसाराची आठवण झाली. पण त्याही परिस्थितीत त्याच्या अंतरात्म्याने अक्कलकोटच्या दिशेने धाव घेतली. त्याने डोळे मिटले आणि आर्ततेने हाक मारली, धाव रे माझ्या स्वामीराया, या संकटातून मला तूच वाचवू शकतोस. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये स्वामी अचानक आपल्या जागेवरून उठले आणि जोरजोरात हातवारे करू लागले. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. स्वामींच्या अंगावरील वस्त्रे अचानक ओलीचिंब झाली. जणू काही स्वामी स्वतः समुद्राच्या पाण्याने भिजले आहेत. आजूबाजूचे सेवक चकित झाले. स्वामींच्या तोंडून शब्द बाहेर पडले, घाबरू नकोस, मी धरली आहे तुझी जहाज. आणि आश्चर्य म्हणजे हजारो मैल दूर त्या अथांग समुद्रात एकाएकी वादळ शमले. एका महाकाय हाताने जणू त्या जहाजाला सावरले होते. जहाज सुरक्षित किनाऱ्याला लागली. काही दिवसांनी तो भक्त अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी लोटांगण घालू लागला. स्वामी हसून म्हणाले, अरे, तू तिथे मला हाक मारलीस आणि मी तुला बुडू देईन का? तुझे जहाज मी आपल्या हातांनी सावरले होते. स्वामींची ही व्याप्ती पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे भरून आले. स्वामी केवळ अक्कलकोटमध्येच नव्हते
तर प्रत्येक संकटात ते आपल्या भक्तासोबत होते. स्वामींच्या दरबारात एकदा एक व्याधीग्रस्त माणूस आला. त्याला असा भयंकर रोग झाला होता की वैद्यांनी देखील हात टेकले होते. त्याचा देह जणू सडू लागला होता आणि वेदनांनी तो रात्रंदिवस तळमळत होता. मरणाची वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कोणाच्या तरी सांगण्यावरून तो शेवटची आशा म्हणून अक्कलकोटला आला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले, पण त्यांच्या नजरेत राग होता. स्वामी ओरडले, इथे कशाला आलास? जा इथून. तो भक्त खचला नाही. तो तिथेच पडून राहिला. त्याला माहित होतं की ही माऊली वरून जेवढी कठोर दिसते तेवढीच आतून कोमल आहे. स्वामींनी अचानक त्याला जवळ बोलावले आणि जमिनीवरून थोडी माती उचलून त्याच्या जखमेवर लावायला सांगितली. लोकांनी त्याला वेड्यात काढले, पण त्या भक्ताची श्रद्धा अढळ होती. त्याने ती माती लावली आणि काही दिवसांतच त्याचा तो असाध्य रोग पूर्णपणे बरा झाला. त्याची काया सोन्यासारखी झळाळू लागली. स्वामींनी जगाला दाखवून दिले की औषधांपेक्षा अंगारा आणि वैद्यांपेक्षा दाता मोठा असतो. जर औषधाला भक्तीची जोड असेल तर स्वामींची माया फळाला येते. केवळ हिंदू भक्तांवरच नव्हे तर ते सर्व धर्मसंभावाचे मूर्तिमंत प्रतीक होते. एकदा एक मुसलमान फकीर स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्या मनात शंका होती की हिंदूचे हे स्वामी माझ्या पीर पैगंबरापेक्षा मोठे कसे असू शकतात. तो स्वामींच्या समोर उभा राहिला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि एका क्षणात त्याचे रूप पालटले. त्या फकीराला स्वामींच्या जागी साक्षात मक्केची मशीद आणि आपला पीर दिसू लागला. फकीर थक्क झाला. त्याने स्वामींना अल्लाहू अकबर म्हणत सजा दिला. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, देव एकच आहे, फक्त आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतो. स्वामींच्या या शिकवणीने अनेकांमधील द्वेष संपला आणि अक्कलकोट हे सर्व धर्मांच्या ऐक्याचे तीर्थक्षेत्र बनले. स्वामींच्या वास्तव्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन धडा होता. ते कधी अक्कलकोटच्या रस्त्यावरून धावत सुटत तर कधी तासनतास एकाच जागी बसून राहत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी गूढ आणि गोड अर्थ दडलेला असे. स्वामींचे तेजस्वी डोळे भक्तांच्या हृदयाचा ठाव घेत असत. ज्याला कोणीच नव्हते त्याला स्वामी आपले म्हणायचे. ज्याच्यावर जगाने बहिष्कार टाकला त्याला स्वामी आपल्या कुशीत घ्यायचे. भक्तांनो, आपण पाहिलं की स्वामींची सत्ता केवळ अक्कलकोटवर नाही, तर ती समुद्राच्या लाटांवर आणि मानवाच्या नशिबावरही आहे. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असे उभे राहतात की मग मृत्यूलाही माघार घ्यावी लागते. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसलेली ही माऊली आजही आपल्याला सांगत आहे, तू घाबरू नकोस, मी प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभा आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, अक्कलकोटच्या त्या दिव्य दरबारात आता भक्तीचा असा महापूर आला होता की त्यामध्ये अहंकार, जातीभेद आणि दुःख वाहून जात होते. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक पावलाला एकच ओढ असायची, ती म्हणजे त्या माऊलीच्या चरणांचा स्पर्श. एकदा स्वामींच्या सानिध्यात असा एक प्रसंग घडला, ज्याने निसर्गाच्या नियमांनाही स्वामींच्या इच्छेपुढे नतमस्तक होताना पाहिले. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे संपूर्ण जीवन त्याच्या एका लहानशा जमिनीच्या तुकड्यावर अवलंबून होते. त्या वर्षी पाऊस वेळेवर पडला नाही आणि त्याची पिकं करपू लागली. सावकाराचे कर्ज डोक्यावर होते आणि घरातली मुले अन्ना वाचून रडत होती. तो हताश होऊन स्वामींकडे आला. स्वामी त्यावेळी वडाच्या पाराखाली बसून एका लहान मुलाप्रमाणे मातीत खेळ खेळत होते. शेतकऱ्याने त्याच्या चरणांवर डोके ठेवले आणि त्याचा बांधच फुटला. तो मनमोकळेपणाने रडू लागला. स्वामींनी त्याचे डोके आपल्या हाताने वर उचलले. स्वामींचा तो स्पर्श म्हणजे साक्षात परमेश्वराचे वरदान होते. स्वामी रागात ओरडले, अरे, तो वर बसलेला मेघराजा काय झोपा काढतोय का? जा तुझ्या शेतात जा आणि नांगरणी सुरू कर. लोक पुन्हा हसू लागले, कारण ऊन पडले होते आणि आकाशात ढगाचा एक तुकडाही नव्हता. पण शेतकऱ्याने स्वामींच्या शब्दाला प्रत्यक्ष ईश्वराची आज्ञा मानली. तो शेतात गेला आणि त्याने कोरड्या जमिनीवर नांगर फिरवायला सुरुवात केली. काहीच तास उलटले आणि अचानक अक्कलकोटच्या आकाशात विजा कडाडू लागल्या. पाहता पाहता ढगांनी आभाळ भरून आले आणि असा मुसळधार पाऊस पडला की त्या शेतकऱ्याचे शेत पाण्याने तुडुंब भरले.
स्वामींच्या एका शब्दाने निसर्गाने आपली दिशा बदलली होती. त्या शेतकऱ्याला समजले की जो या सृष्टीचा चालक आहे तोच आज अक्कलकोटमध्ये कफनी घालून बसला आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला ही कथा थोडी जरी आवडत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये मला ही कथा आवडत आहे असं टाईप करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, आज तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेमळ भक्तांनो, स्वामींची माया केवळ संकटात धावून येण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ते भक्तांच्या अंतःकरणातील कुविचारांचाही नाश करत असत. एकदा अक्कलकोटमध्ये एक अतिशय श्रीमंत पण अत्यंत लोभी सावकार आला. त्याला वाटलं की स्वामींना भरपूर धन अर्पण केलं की आपल्याला स्वर्ग मिळेल. त्याने सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी स्वामींच्या पुढे ठेवली. स्वामींनी त्या पिशवीकडे पाहिले आणि रागाने ती पिशवी उचलून लांब फेकून दिली. स्वामी गरजले, अरे, तुझा हा पैसा गरिबांचे रक्त शोषून जमवलेला आहे. मला तुझे सोने नको, तुझे शुद्ध मन हवे आहे. जोपर्यंत तुझं हृदय निर्मळ होत नाही तोपर्यंत तुला माझ्या चरणांची प्राप्ती होणार नाही. त्या सावकाराला आपली चूक समजली. त्याला जाणीव झाली की स्वामींना विकत घेता येत नाही, त्यांना केवळ भक्तीने जिंकता येते. त्याने आपले सर्व धन गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचे वचन दिले आणि स्वामींच्या चरणी शरण आला. स्वामींच्या वास्तव्यात असा एक दिवस नसे ज्या दिवशी एखादी हृदयस्पर्शी घटना घडत नसे. एकदा स्वामींचे एक परमभक्त गंभीर आजारी पडले. त्यांचे प्राण कंठाशी आले होते. त्यांच्या कुटुंबाने स्वामींना प्रार्थना केली. स्वामी अक्कलकोटमध्ये आपल्या खोलीत बसले होते, पण अचानक त्यांनी जोरात ओरडून मृत्यूला जणू हुकूम दिला, थांब, अजून याची वेळ आलेली नाही, याला परत पाठव. आणि काय आश्चर्य, वैद्यांनी मृत घोषित केलेला तो भक्त अचानक डोळे उघडून बसला. त्याने सांगितले की स्वप्नात स्वामी आले होते आणि त्यांनी यमराजाचा हात धरून मला परत पाठवले. हे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला. स्वामींचे सामर्थ्य हे केवळ या जगापुरते नाही, तर ते मृत्यूच्या पलीकडेही आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी उभे असतात. सहमत असाल तर टाईप करा, होय, मला याचा अनुभव आला आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत असत की तू कोठेही असलास तरी मी तुझ्या सोबत आहे. एकदा एका भक्ताला स्वामींची खूप आठवण आली. तो खूप दूरच्या गावी राहत होता आणि अक्कलकोटला येणे त्याला शक्य नव्हते. त्याने घराच्या भिंतींवर स्वामींचे चित्र लावले आणि तिथेच बसून आर्ततेने रडू लागला. अचानक त्या चित्रातून स्वामी प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांनी त्या भक्ताच्या हातातील भाकरीचा तुकडा आनंदाने खाल्ला. स्वामींनी दाखवून दिले की भक्तीमध्ये जर ओढ असेल तर देव अंतरावर नसून तुमच्या अगदी जवळ असतो. यात आपण पाहिले की स्वामी म्हणजे केवळ एक देह नसून ते एक असे तत्व आहे जे आपल्या कर्माचे फळ बदलते, निसर्गाला वळण लावते आणि मृत्यूच्या दारातूनही आपल्या लेकरांना परत खेचून आणते. अक्कलकोटच्या त्या वडाच्या सावलीत बसलेली ही माऊली आजही प्रत्येक व्याकुळ जीवाला सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रेमळ भक्तांनो, अक्कलकोटच्या त्या वडाच्या पाराखाली स्वामींची बैठक आता साक्षात कैलासाचे रूप घेऊ लागली होती. भक्त येत होते, जात होते, पण प्रत्येक जण जाताना आपल्या हृदयातील दुःखाची झोडी तिथेच रिकामी करून आनंदाचे अमृत घेऊन जात होता. स्वामींची रीत मोठी विलक्षण होती. ते कधी लहान मुलांप्रमाणे धुळीत खेळत तर कधी साक्षात रुद्र अवतार धारण करत. एकदा अक्कलकोटमध्ये एक स्त्री आली जिचे बाळ जन्मापासूनच मुके होते. त्या माऊलीने अनेक उपाय केले, अनेक मंदिरे फिरली, पण तिच्या बाळाच्या मुखातून एक शब्दही उमटला नाही. ती अत्यंत आर्ततेने स्वामींच्या समोर उभी राहिली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी स्वामींचे चरण ओले झाले. स्वामींनी त्या बाळाकडे पाहिले आणि एका क्षणात त्यांनी त्या बाळाच्या जिभेला आपल्या हाताने स्पर्श केला. स्वामी गरजले, अरे बोल, श्री स्वामी समर्थ म्हण. आणि काय आश्चर्य, त्या बाळाने, ज्याने कधी आई असा शब्दही उच्चारला नव्हता, त्या बाळाच्या मुखातून श्री स्वामी समर्थ असा स्पष्ट जयघोष उमटला. संपूर्ण अक्कलकोट या चमत्काराने हादरून गेले होते. स्वामींनी केवळ त्या बाळाला वाचा दिली नव्हती, तर त्या मातेच्या विश्वास हरवलेल्या हृदयालाही नवीन जन्म दिला होता.
स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम हे शब्दांच्या पलीकडचे होते. एकदा अक्कलकोटमध्ये एक मोठा उत्सव होता. हजारो भक्त दर्शनासाठी रांगेत उभे होते. उन्हाचा कडाका वाढला होता. स्वामी अचानक आपल्या आसनावरून उठले आणि एक वृद्ध अपंग भक्ताकडे धावत गेले, जो गर्दीत मागे राहिला होता. स्वामींनी त्याला स्वतःच्या हाताने पाणी पाजले, त्याला जवळ बसून घेतले. स्वामी म्हणाले, लोक मला पाहायला येतात, पण मी माझ्या या लेकराला पाहायला आलो आहे. स्वामींनी जगाला दाखवून दिले की ईश्वराच्या दरबारात रांगेतील स्थान हे महत्वाचे नाही, तर हृदयातील स्थान महत्वाचे आहे. तो वृद्ध भक्त डसाडसा रडू लागला. त्याला जाणीव झाली की ज्याला जग विसरते त्याला अक्कलकोटचे स्वामी कधीही विसरत नाहीत. स्वामींच्या लीलांमध्ये केवळ माणसांचाच नव्हे तर पशु पक्ष्यांचाही तितकाच वाटा होता. एकदा एक गाय रानात चरत असताना तिला एका विषारी सापाने दंश केला. ती गाय तडफडू लागली आणि मरणाच्या दारात उभी राहिली. तिचा मालक धावत धावत स्वामींकडे आला. स्वामींनी काहीही न बोलता जमिनीवरची थोडी माती घेतली आणि ती हवेत उडवली. आश्चर्य म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या त्या गायीच्या अंगातील विष क्षणात उतरले आणि ती गाय पुन्हा उभी राहिली. स्वामी म्हणायचे, अरे, या मुक्या प्राण्यांना वाचा नाही, पण त्यांना भावना आहेत. जो त्यांच्यावर प्रेम करतो तोच खरा माझा भक्त. स्वामींनी आपल्या कृतेतून अहिंसेचा आणि बुद्धयेचा असा धडा दिला जो कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. अक्कलकोटच्या वास्तव्यात स्वामींनी अनेकदा आपल्या रूपाचे दर्शन भक्तांच्या इच्छेनुसार दिले. एकदा एक विठ्ठल भक्त अक्कलकोटला आला. त्याच्या मनात इच्छा होती की जर हे स्वामी खरोखर ईश्वर असतील तर मला यांच्यात पंढरपूरचा विठुराया दिसावा. तो स्वामींच्या समोर जाताच त्याला स्वामींच्या जागी कडेवर हात ठेवलेला सावळ्या रंगाचा विठ्ठल दिसू लागला. त्याचे डोळे दिपले आणि तो स्वामींच्या चरणी लोटांगण घालू लागला. तो म्हणाला, महाराज, आज माझे डोळे फिटले. पांडुरंग आणि तुम्ही वेगळे नाही आहात. स्वामी हसून म्हणाले, अरे, देव सर्वत्र आहे, फक्त पाहणारी नजर पाहिजे. अशा प्रकारे स्वामींनी भक्तांच्या संशयाचे जाळे तोडून त्यांना अद्वैतेचा साक्षात्कार घडवून आणला. आपण पाहिले की स्वामी म्हणजे केवळ चमत्कार करणारे साधू नाहीत, तर ते प्रत्येक जीवाच्या काळजाचे धडधड आहेत. ते मुक्याला वाचा देतात, दुबळ्याला बळ देतात आणि संशयी मनाला श्रद्धेचा मार्ग दाखवतात. स्वामींचे ते अभयवचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आजही अक्कलकोटच्या हवेत घुमत आहे. प्रत्येक भक्ताच्या हृदयात हे वाक्य सदैव आहे. एखादा भक्त जेव्हा एकांतवासात स्वामींची आठवण काढतो तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा हात नक्कीच जाणवतो. स्वामींची ही लीला अनंत आहे आणि ती प्रत्येक श्वासासोबत वाढतच जाणार आहे. अक्कलकोटच्या त्या पावन दरबारात एकदा एक प्रसंग असा घडला की ज्याने माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूचे म्हणजेच अहंकाराचे स्वरूप स्पष्ट केले. एक श्रीमंत व्यापारी अक्कलकोटमध्ये आला, ज्याला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. ज्याने स्वामींपुढे सोन्याचे ताट आणि रत्नांची माळ ठेवली. त्याला वाटलं की माझ्यासारखा मोठा भक्त स्वामींना दुसरा कुणीही मिळणार नाही. स्वामींनी त्या ताटाकडे एकदाच पाहिले आणि एका साध्या कुत्र्याला जवळ बोलावून त्या सोन्याच्या ताटात तोंड घालायला सांगितले. तो व्यापारी संतापला, पण स्वामी शांतपणे त्याला उद्देशून म्हणाले, अरे विड्या, तो हे सोने मला नाही तर तुझ्या अहंकाराला अर्पण करायला आणले आहेस. जोपर्यंत तू स्वतःला दुसऱ्यापेक्षा मोठा समजतोस तोपर्यंत तुझ्या या सोन्याला मातीचीही किंमत नाही. ईश्वराला तुझे धन नको आहे, तुझे मन हवे आहे. जेव्हा तू सर्वांमध्ये मला पाशील तेव्हा तुला खरी शांती मिळेल. स्वामींच्या या शब्दांनी त्या व्यापाऱ्याचे डोळे उघडले. त्याने त्या क्षणी आपला सर्व गर्व विसर्जित केला आणि त्याला समजले की स्वामींची सेवा ही केवळ नम्रतेतूनच घडू शकते. स्वामींच्या वास्तव्याला हा काळ भक्तांना जीवनाचा खरा अर्थ शिकवणारा होता. एकदा एक तरुण अत्यंत नैराश्येतून स्वामींच्या चरणी आला. त्याला जीवनाचा वीट आला होता आणि तो मृत्यूची इच्छा धरून बसला होता. स्वामींनी त्याला पाहिले आणि त्याच्या पाठीवर जोरात धपाटा मारला. स्वामी गरजले, अरे, हा देह तुला रडण्यासाठी नाही, संपवण्यासाठी मिळाला नाही,
जो संकटांना घाबरून पळून जातो तो माझा भक्त असू शकत नाही. संकटे ही तुझ्या कर्माची फळे आहेत, पण त्यातून बाहेर पडण्याचे बळ मी तुला देईन. जा, पुन्हा उभा राहा आणि तुझे कर्तव्य पार पाड. तू लढायला तयार हो. तुझी ढाल बनून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामींचे हे शब्द त्या तरुणासाठी नवसंजीवन ठरले. त्याला जाणवले की जेव्हा आपण स्वतःला असह्य समजतो तेव्हा स्वामी आपल्यात प्रचंड शक्ती भरत असतात. स्वामींनी शिकवले की आयुष्यातील संकटे ही आपल्याला मारण्यासाठी नाहीत तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. स्वामींची माया अफाट होती, पण त्यांची शिकवण तितकीच स्पष्ट होती. एकदा एका स्त्रीने विचारले, महाराज, मी तासनतास तुमची पूजा करते, तरीही माझे मन अशांत का असते? स्वामींनी तिला एक लहान उदाहरण दिले. ते म्हणाले, माय, तू घरात दिवा लावतेस, पण जर खिडक्या उघड्या असतील तर वाऱ्याने तो दिवा विझून जाईल. तसेच तुझे मन आहे. तू माझी पूजा करतेस, पण तुझी वासना, तुझा राग आणि इतरांबद्दलचा हेवा या खिडक्या तू उघड्या ठेवल्या आहेस. जोपर्यंत तू तुझे मन आवरत नाहीस तोपर्यंत पूजेचा प्रकाश तुझ्या अंतरात टिकणार नाही. अंतःकरण शुद्ध ठेवणे ही सर्वात मोठी पूजा आहे. स्वामींच्या या सोप्या शिकवणीने त्या माऊलीला भक्तीचा खरा मार्ग सापडला. स्वामींनी वारंवार हेच सांगितले की बाह्य कर्मकांडापेक्षा आंतरीची शुद्धता श्रेष्ठ आहे. अक्कलकोटच्या त्या वडाच्या सावलीत बसलेली ही माऊली म्हणजे केवळ एक चमत्कार नाही, तर ती एक विचारसरणी आहे. स्वामी सांगत असत, तुझ्या आयुष्यात जेव्हा अंधार दाटून येईल, जेव्हा तुला कोणीच आधार देणार नाही, तेव्हा तू फक्त शांतपणे डोळे मीट आणि माझी आठवण काढ. मी तुला त्या अंधारात प्रकाशाचा किरण दाखवेन. तुझे प्रारब्ध कितीही कठीण असले तरी माझ्या कृपेचा एक थेंब तुझे संपूर्ण नशीब बदलू शकतो. पण त्यासाठी तुझा विश्वास हा डोंगरासारखा आढळ पाहिजे. तू एक पाऊल श्रद्धेचे टाक, मी तुला सावरण्यासाठी हजारो हात पुढे करेन. स्वामींची ही वाणी आजही भक्तांच्या कानात घुमत आहे. त्यांना प्रत्येक संकटात लढण्याची प्रेरणा देत आणि हेच आश्वासन देत आहे की जो स्वामींच्या चरणाशी आहे त्याला या जगात कसलेही भय उरत नाही. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर स्वामींचे अस्तित्व म्हणजे केवळ एका संतांचे वास्तव्य नव्हते, तर तो साक्षात चैतन्याचा झरा होता. एकदा एक प्रसंग असा घडला ज्याने भक्तीमधील निश्चय आणि श्रद्धा यांचे महत्त्व जगाला पटवून दिले. एक भक्त खूप लांबून चालत अक्कलकोटला येत होता. वाटेत त्याचे पाय रक्ताळले. भूक आणि तहानेने तो व्याकुळ झाला, पण त्याच्या मनात एकच ध्यास होता, स्वामींचे दर्शन. जेव्हा तो स्वामींच्या समोर पोचला तेव्हा स्वामी रागाने ओरडले, कशाला आलास इतक्या लांबून? मी तर तुझ्या घरीच होतो. तो भक्त गोंधळला. तेव्हा स्वामींनी स्मित हास्य करत त्याला त्याच्या घरातील एका कोपऱ्याची आठवण करून दिली, जिथे तो रोज दिवा लावत असे. स्वामी म्हणाले, अरे वेड्या, तू तिथे मला आर्ततेने हाक मारली होतीस आणि मी तिथेच उभा होतो. तू मला शोधायला इतक्या लांब आलास, पण मी तर तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जो भक्त मला मनात साठवतो त्याच्यासाठी मला अक्कलकोट सोडायलाही वेळ लागत नाही. तुझे प्रेम हेच तुझी खरी भक्ती आहे. स्वामींनी त्या भक्ताला शिकवले की ईश्वर हा कोणत्याही स्थळाचा गुलाम नसून तो केवळ प्रेमाचा भुकेला आहे. स्वामींच्या वास्तव्यात मानवी जीवनातील क्लेशांवर एक अजब फुंकर घातली जायची. एकदा एक माणूस आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन स्वामींच्या दारात आला. तो विलाप करत होता, ओरडत होता, महाराज, तुम्ही म्हणता मी पाठीशी आहे, मग माझ्या लेकराला का नेले? सारा दरबार शांत झाला. स्वामी त्यावेळी गप्प राहिले नाहीत. त्यांनी त्या मुलाच्या कपाळाला स्पर्श केला आणि त्याला शुद्धीवर आणले. पण त्यासोबतच त्यांनी त्या पित्याला जीवनाचे एक मोठे सत्य सांगितले. स्वामी म्हणाले, हा देह म्हणजे एक भाड्याचे घर आहे. आज मी याला जीवनदान दिले, पण उद्या याला जावंच लागेल. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मृत्यूचा ऋणी असतो. तू मृत्यूला घाबरू नकोस, तर जीवन असे जग की तुझी प्रत्येक कृती ही दुसऱ्याच्या कामी येईल. मोह सोडला की दुःख संपते. मी तुला सावरण्यासाठी आहे, पण निसर्गाचा नियम तुला स्वीकारावाच लागेल. स्वामींनी त्या दुःखी पित्याला सावरले आणि त्याला मृत्यूच्या भयातून मुक्त केले. स्वामींची ही शिकवण आजही आपल्याला सांगते
की संकट आले तर डगमगू नका, कारण काळ बदलणारा स्वामी तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामींच्या दरबारात एकदा एक व्यक्ती आली जिच्या मनात दुसऱ्याबद्दल खूप द्वेष भरलेला होता. ती व्यक्ती स्वामींना विचारू लागली, महाराज, माझ्या शत्रूचा नाश कसा होईल? स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि जमिनीवर एक रेघ मारली. स्वामी म्हणाले, तुझ्या शत्रूची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची रेघ मोठी कर. दुसऱ्याचे वाईट चिंतून तुझे चांगले कधीच होणार नाही. जो दुसऱ्याला खड्ड्यात पाडायला जातो तो स्वतः आधी त्यात पडतो. तू क्षमा करायला शिक. क्षमा हे केवळ वीरांचे लक्षण नाही, तर ते माझ्या भक्ताचे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा तू दुसऱ्याला माफ करतोस तेव्हा तू स्वतःच्या मनातील विषारी गाठ सोडून मोकळा होत असतो. स्वामींच्या या शब्दांनी त्या माणसाचे हृदय परिवर्तन झाले. स्वामींनी जगाला हाच संदेश दिला की सूड घेण्यापेक्षा सुधारणे अधिक सामर्थ्यवान आहे. स्वामींचे शब्द म्हणजे जणू काळजाला स्पर्श करणारे फुंकर होते. ते वारंवार सांगत, तू तुझ्या कर्माची चिंता कर, फळाची जबाबदारी माझ्यावर सोड. तू जर प्रामाणिकपणे तुझे कर्तव्य बजावत असशील तर जगातील कोणतीही शक्ती तुला पराभूत करू शकत नाही. लोक तुला नावं ठेवतील, जग तुला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही. तुझा प्रत्येक अश्रू मी माझ्या पदरात झेलतो. फक्त एक लक्षात ठेव, गर्वाने माजू नकोस आणि गरिबीत खचू नकोस. तुझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी मी अदृश्य रूपाने तुझ्या सोबत असतो. तुला जेव्हा वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा मागे वळून बघ. जिथे माझ्या पावलांचे ठसे तुला नक्कीच दिसतील. स्वामींचे हे प्रेमळ आणि प्रेरणादायी बोल आजही लाखो भक्तांच्या जगण्याचे बळ आहेत. ते हेच सांगतात की जो स्वामींच्या चरणांशी नतमस्तक होतो त्याचे संपूर्ण आयुष्य एक उत्सव बनून जाते. प्रेमळ स्वामी भक्तांनो, अक्कलकोटच्या त्या पावन दरबारात आता एक वेगळीच शांतता पसरली होती. स्वामींचे अक्कलकोटमधील वास्तव्य हे केवळ चमत्कारांसाठी नव्हते, तर ते एका आईच्या ममतेने आपल्या लेकरांना घडवण्यासाठी होते. स्वामींच्या जवळ राहणारी सुंदराबाई असो किंवा इतर सेवक, स्वामी प्रत्येकाच्या अंतरातील दोषांना प्रेमाने आणि कधी मायेच्या धाकाने दूर करत असत. एकदा एका भक्ताने विचारले, महाराज, लोक म्हणतात की तुम्ही खूप रागीट आहात. तुम्ही लोकांना मारता, शिव्या देता, मग आम्ही तुमच्याकडे कोणत्या धैर्याने यावे? स्वामी हसले आणि त्यांनी त्या भक्ताला जवळ बोलावले. स्वामी म्हणाले, अरे वेड्या, कुंभार जेव्हा मातीचे गाडगे घडवतो तेव्हा तो वरून हाताने जोरजोरात फटके मारतो, पण आतून त्याने आपल्या दुसऱ्या हाताचा आधार दिलेला असतो. माझे वागणेही तसेच आहे. बाहेरून मी जो प्रहार करतो तो तुझ्या अहंकारावर आणि तुझ्या वाईट कर्मावर असतो, पण माझ्या अंतरातील हात तुला सदैव सावरत असतो. जो माझा राग प्रसाद म्हणून स्वीकारतो त्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी शिकवले की सद्गुरूंचे कठोरपण हे सुद्धा भक्ताच्या कल्याणासाठीच असते. स्वामींच्या जीवनातील हा काळ भक्तांना अतर्क्य अशा अनुभूती देणारा होता. एकदा अक्कलकोटमध्ये एक स्त्री आली जिचे संपूर्ण कुटुंब एका संकटात अडकलेले होते. तिचे रडणे थांबत नव्हते. स्वामींनी तिला पाहिले आणि ते स्वतः रडू लागले. आजूबाजूचे लोक चकित झाले की संपूर्ण जगाला सावरणारे स्वामी आज या स्त्रीसाठी का रडत आहेत. स्वामी म्हणाले, लोक मला दगड समजतात, पण माझ्या भक्ताच्या डोळ्यातील एक अश्रू सुद्धा माझ्या काळजाला घाव घालतो. तू रडू नकोस, तुझे दुःख मी माझ्या अंगावर घेतले आहे. आणि खरोखरच त्या स्त्रीचे संकट काही दिवसांतच टळले, पण स्वामींच्या देहावर त्या संकटाच्या खुणा दिसू लागल्या. स्वामींनी जगाला हेच दाखवून दिले की ते केवळ वरून आशीर्वाद देत नाहीत, तर ते भक्ताचे दुःख स्वतः भोगतात. हीच खरी माऊली आहे, जी लेकराच्या पायाला लागलेला काटा स्वतःच्या काळजात टोचून घेते. स्वामींचे शब्द आता हळूहळू अंतिम सत्याकडे वळू लागले होते. ते वारंवार सांगत होते, हा देह नश्वर आहे, पण मी जे तत्व आहे ते कधीच संपणार नाही. तुम्ही मला फक्त या 3.5 हातांच्या देहात पाहू नका. मी तुमच्या प्रार्थनेत आहे, मी तुमच्या श्रद्धेत आहे आणि मी तुमच्या कर्मात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरिबाला मदत करता तेव्हा मी तिथे असतो. जेव्हा तुम्ही कोणावरही अन्याय होऊ देत नाही तेव्हा मी तुमच्या हातात शक्ती बनवून येतो. स्वामींचे हे शब्द
आता एका अंतिम सत्याकडे वळू लागले होते. ते वारंवार सांगत होते, हा देह नश्वर आहे, पण मी जे तत्व आहे ते कधीच संपणार नाही. तुम्ही मला फक्त या 3.5 हातांच्या देहात पाहू नका. मी तुमच्या प्रार्थनेत आहे, मी तुमच्या श्रद्धेत आहे आणि मी तुमच्या कर्मात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गरिबाला मदत करता तेव्हा मी तिथे असतो. जेव्हा तुम्ही कोणावरही अन्याय होऊ देत नाही तेव्हा मी तुमच्या हातात शक्ती बनून येतो. स्वामींची ही शिकवण भक्तांना स्वावलंबी आणि नीतिमान बनवणारी होती. त्यांनी सांगितले की केवळ माझी पूजा करून तुम्ही सुखी होणार नाही, तर माझ्या विचारांप्रमाणे जगून तुम्ही मोक्ष मिळवाल. स्वामींनी आपल्या भक्तांना भीतीतून मुक्त केले आणि त्यांना निर्भय बनवले. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाची पाने आता जणू स्वामींच्या जाण्याची चाहू लागल्यासारखी थरथरू लागली होती. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. ते भक्तांना सांगत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझे वचन केवळ आजसाठी नाही, तर ते अनंत काळासाठी आहे. सूर्य मावळला तरी त्याचा प्रकाश जसा चंद्राच्या रूपाने राहतो, तसेच मी या देहाने नसलो तरीही माझ्या शब्दांच्या आणि पादुकांच्या रूपाने सदैव मी तुमच्या सोबत राहीन. तुम्ही फक्त हाक मारा, मी धावत येईन. पण तुमची हाक ही स्वार्थाची नसावी, तर ती प्रेमाची असावी. स्वामींची ही माऊली माया प्रत्येक भक्ताच्या हृदयात ठाव घेत होती. भक्तांनो, आपण पाहिले की स्वामींनी आपल्या भक्तांना केवळ आधार दिला नाही, तर त्यांना संकटांशी लढण्याचे आणि ईश्वरावर आढळ विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य दिले. स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याचा हा प्रवास आता एका अशा वळणावर आला होता जिथे देहाचे बंधन तुटणार होते, पण भक्तीचे नाते अजर अमर राहणार होते. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर आता एक अतिशय गंभीर पण चैतन्यमय वातावरण दाटून आले होते. स्वामींच्या अवतारी कार्याची पूर्तता होण्याची वेळ जवळ येत होती. ज्याने कर्दळी वनातून प्रगट होऊन हजारो भक्तांचे आयुष्य उजळून टाकले, तिथेच पुंज माऊली आता आपल्या निजधामाकडे प्रस्थान करण्याची तयारी करत होती. 1878 सालातील तो काळ होता. स्वामींची प्रकृती क्षीण होत चालली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज मात्र सवाई झाले होते. अक्कलकोटचे सर्व भक्त, सेवक आणि विशेषतः चोळप्पा हे सर्वजण चिंतेने ग्रासले होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, पण स्वामी मात्र शांत होते. त्यांनी आपल्या भक्तांना जवळ बोलावले आणि शेवटची अत्यंत महत्त्वाची शिकवण दिली. स्वामी म्हणाले, अरे, तुम्ही या देहासाठी का रडता? हा देह म्हणजे पंचमहाभूतांचा एक सापळा आहे. तो आज ना उद्या मातीत मिसळणारच. पण मी जो स्वामी आहे तो कधीच मरत नाही. मी अणुरेणूत आहे. मी तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. त्या दिवशी स्वामींनी अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली आपली बैठक मांडली होती. त्यांनी भक्तांना सांगितले, माझ्या जाण्यानंतर दुःख करू नका. जो माझी भक्ती करेल, जो नामस्मरण करेल, त्याला मी सदैव दर्शन देईन. मी गेलो असे मानू नका, मी जिवंतच आहे. हे तेच अजरामर अभयवचन होते, ज्याने कोट्यावधी भक्तांना आधार दिला. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तांना धीर दिला की जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल आणि मला आर्ततेने हाक माराल, तेव्हा तेव्हाच मी माझ्या देहाच्या मर्यादा ओलांडून तुमच्या मदतीला धावून येईन. स्वामींची ही शिकवण मानवी मनाला मृत्यूच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी देणारी होती. त्यांनी सांगितले की गुरु कधीच आपल्या शिष्याला सोडून जात नाही, तो फक्त आपले रूप बदलतो. मंगळवार चैत्रवद्य त्रयोदशीचा तो दिवस उजाडला. दुपारी 4च्या सुमारास स्वामींनी पद्मासन घातले, डोळे मिटले आणि आपले प्राण ब्रह्मरंध्रात स्थिर केले. संपूर्ण अक्कलकोटमध्ये जणू काळ थांबला. पक्ष्यांचा चिवचिवाट थांबला. वडाची पाने स्तब्ध झाली आणि भक्तांच्या काळजाचा ठोका चुकला. स्वामींनी आपला देह त्यागला होता, पण त्या क्षणी अनेकांना स्वामींच्या दिव्य अस्तित्वाचा अनुभव येऊ लागला. कोणाला ते वडाच्या झाडाखाली दिसले, तर कोणाला आपल्या घरात पूजा करताना दिसले. स्वामींनी आपल्या महासमाधीतून हे सिद्ध केले की ते केवळ अक्कलकोटच्या वाड्यात मर्यादित नसून ते संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत. त्यांनी जाताना भक्तांना निरोप दिला, मैं गया नहीं जिंदा हूँ. मी गेलो नाही, मी जिवंत आहे.
स्वामी समर्थांच्या 21 अध्यायांच्या या सारामृतची फलश्रुती हीच आहे की भक्तीमध्ये जर सामर्थ्य असेल तर परमेश्वर तुमच्यासाठी धावून येतोच. स्वामींनी शिकवले की कितीही कठीण काळात फक्त संयम ठेवा, कोणाचेही वाईट चिंतू नका आणि श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नका. ही कथा संपताना आपण स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की त्यांची ती मायेची सावली आपल्यावर सदैव राहो. जो कोणी श्रद्धेने, प्रेमाने आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींच्या या चरित्राचे श्रवण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, व्याधी आणि चिंता स्वामी स्वतः दूर करतात. अक्कलकोटच्या त्या वडाच्या पाराखाली आजही स्वामींचे अस्तित्व आहे आणि तिथून आज सुद्धा तोच आवाज घुमतोय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर प्रेमळ भक्तांनो, अशा प्रकारे आजची ही स्वामी चरित्र सारामृताची 21 अध्यायांची कथा इथे संपत आहे. मला आशा आहे तुम्हाला आजची कथा आवडली असेल. या कथेतून काही ना काही शिकायला मिळालं असेल. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा. आजची ही कथा स्वामी समर्थ माऊलींच्या भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्याही भाग्यात स्वामी समर्थ आई चमत्कार करतील. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची कथा वाचताना, सांगताना, बोलताना माझे काही शब्द चुकले असतील किंवा काही वाक्य चुकीचे बोलले गेले असतील तर कृपया मोठ्या मनाने मला क्षमा करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.